रिपोर्ट आल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवायचं की पुन्हा तुरुंगात पाठवायचं हे ठरेल अशा बातम्याही आल्या आणि त्यात वाल्मिकला नेमकं झालंय काय त्याचं गूढ वाढलं. त्यात हॉस्पिटलला आणल्यानंतर वाल्मिक कराडला सोनोग्राफी करायला, सिटी स्कॅन करायला हे नेण्यात आलेलं होतं. त्यात हॉस्पिटलमध्येच इकडून तिकडून येताना जातानाची दृश्य ही मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होत होती. त्याच्या पोटात दुखतंय म्हणून त्याला हॉस्पिटलला आणलं की वेगळंच काही कारण आहे असे प्रश्न विचारले जाऊ लागले. अशातच वाल्मिकचे हॉस्पिटलच्या आवारातले व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आणि मग त्याच्यावर लोकांच्या कमेंट्स यायला सुरुवात झाली, ज्यात वाल्मिक कराडला काय झालंय याच्याबद्दल दावे करण्यात आले. कुणी वाल्मिक कराडची अवस्था बघून त्याला कोरोना झाल्याच्या कमेंट केल्या, तर कुणी त्याची HIV टेस्ट पॉझिटिव्ह असल्याच्या कमेंट केल्या. ह्या कमेंटमुळेच हा व्हिडिओ आपण बनवतो, ज्यामुळे साहजिकच काहीही स्पष्ट झालेलं नसताना चर्चा आणखीनच वाढत गेला. अशातच संध्याकाळच्या सुमारास वाल्मिक कराडला हॉस्पिटलमधनं सोडण्यात आलं आणि त्याची रवानगी पुन्हा एकदा बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली. या सगळ्यात घडलं काय तर शुक्रवारी सकाळी वाल्मिकची तब्येत खालावल्याच्या बातम्या होत्या आणि शुक्रवारी संध्याकाळपर्यंत त्याला हॉस्पिटलमधनं सोडण्यात देखील आलेलं होतं. त्यामुळे त्याला फक्त टेस्टसाठीच हॉस्पिटलमध्ये आणलं होतं का, तर माध्यमांमध्ये बातम्या झळकल्या की वाल्मिक कराडला एक सलाईन लावून सोडून देण्यात आलं. जर सकाळी त्याची तब्येत खालावली होती तर अचानक सोडलं का, या सगळ्या चर्चा हॉस्पिटलच्या आवारात सुरू झाल्या. पण सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला तो डॉक्टरांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे. मुळात 17 एप्रिलला वाल्मिक कराडला हॉस्पिटलमध्ये आणलं असलं तरी त्याला त्याच्या आधीपासूनच त्रास होत होता. 11 आणि 15 एप्रिलच्या दिवशी बीडच्या जेलमध्ये कराडवर प्राथमिक उपचार देखील करण्यात आल्याची माहिती समोर येते. पण तरीही त्याच्या तब्येतीत सुधारणाही झालेली नव्हती आणि 17 तारखेला त्याला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं, जिथे तज्ज्ञ डॉक्टरांकडनं, सर्जन्स आणि फिजिशियन्सकडनं वाल्मिकची तपासणी करण्यात आली. त्यानंतर सिटी स्कॅन, सोनोग्राफी, ब्लड टेस्ट करण्यात आल्या. त्यात त्याचे रिपोर्ट नेमके काय आले हे बाहेर येऊ शकलं नाही. मात्र सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन तसेच इतर काही तपासण्या ह्या करण्यात आल्या. किडनीमधले काही बदल जाणवलेत का ह्या देखील टेस्ट करण्यात आल्या. ब्लडच्या टेस्ट घेण्यात आल्या. त्याच्या रिपोर्ट्समध्ये काही किरकोळ बदल असल्याचं सूत्रांच्या हवाल्याने समोर येतं. तर बीड जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलताना ही सगळी माहिती समोर आली. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी वाल्मिक कराडला नेमकं काय झालं हे सुद्धा स्पष्ट केलं. वाल्मिक कराडच्या रक्तात क्रिएटिन वाढलं आणि लिव्हर हे एन्झाईम्स सुद्धा वाढलेत, लिव्हर एन्झाईम्स हे वाढलेत असं सांगण्यात आलं. त्यासाठी डॉक्टरांनी वाल्मिक कराडला ट्रीटमेंट दिलेली आहे. ही ट्रीटमेंट जेलमध्येही घेता येऊ शकते. तपासणीमध्ये रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळे आणि हा एवढा गंभीर आजार नसल्यामुळे त्याला औषध उपचार देऊन परत पाठवण्यात आलं. मुळात वाल्मिक कराड याला डायबिटीज आणि बीपीचा त्रास असल्याचं याआधी सुद्धा समोर आलेलं होतं. त्यामुळे जानेवारी 2025मध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. पण यावेळी त्रास डायबिटीज किंवा बीपीचा नव्हता, तर किडनीजवळ होऊ शकणाऱ्या संसर्गाचा होता. आजार गंभीर नसला तरी उपचारासाठी येतानाची वाल्मिकची अवस्था बघून अनेक चर्चा सुरू झालेल्या होत्या. त्यात वाल्मिक कराडला हॉस्पिटलमधनं त्याच दिवशी सोडल्यानंतर व्हिडिओच्या खालच्या कमेंट ह्या मात्र भरून गेल्या होत्या. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या कमेंट होत्या की HIV टेस्टचा विषय सोशल मीडियावरती आला. HIV टेस्ट झाल्या का, वाल्मिक कराडला HIV झालाय का, वाल्मिक कराडच्या HIV टेस्टचे रिपोर्ट काय आले, वाल्मिक कराड हा HIV पॉझिटिव्ह आहे का, वाल्मिक कराडला एड्स झालाय का, वाल्मिक कराडला एड्स झाला, अशा एक ना हजारो कमेंट या वाल्मिक कराडच्या त्या व्हिडिओच्या खाली आल्या. आणि त्यामुळे हा सगळा खटाटोप किंवा हा सगळा व्हिडिओ बनवण्याचा आणि नेमकं काय झालं होतं हे सांगण्याचा प्रयत्न मंडळी आम्ही या ठिकाणी केलेला. तर वाल्मिक कराड यांचे जे काही रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट सध्या समोर आलेले आहेत. त्या रिपोर्टच्या माध्यमातून डॉक्टरांनी माहिती दिली जी की आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे. त्यामुळे नुसत्या कमेंट्स आणि कमेंट्सवरती भरोसा न ठेवून, विश्वास न ठेवून त्यातलं तथ्य हे समजून घेतलं पाहिजे असंच या ठिकाणी सांगावं असं वाटतं. म्हणजे या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस.